तुमचे काय समस्या आहे, काय पाहिजे काम तुम्हाला? मी सांगितलं ना मगाशी, मतदान आता अशा व्यक्तीला करणार आहे की गावात जे कोण सोयीस्कर येईल आणि असा बघूनच करणार आहे, नाही तर करणार बी नाही. म्हणजे चांगला उमेदवार असेल तर करणार आणि त्यांना आमच्या गावात आणायला पाहिजे, आमचा शब्द त्याच्यापर्यंत पोहोच. काय आणायला पाहिजे? गावात मी आता तुम्हाला सांगितलं ना, कॉलेज यायला पाहिजे, मोठं काय म्हणजे सगळ्या सोयीचं, बायकासनी कामं यायला पाहिजेत. बायका आता इथनं जयसिंगपूर कुरुंदवाड जायच्या बायका कामं करून यायची आहे आम्हाला. तो गोरगरिबासनी शाळा 4,000 4,00,000 5,00,000 घालून हे नाही, पण शाळेत सुद्धा सोयी व्हायला पाहिजे असं. हा, चांगला आहे. तुमचं म्हणणं चांगलं आहे, तुमचं मागणी पण चांगली आहे. खरं म्हणजे शाळा व्हायला पाहिजे, कॉलेज व्हायला पाहिजे, दवाखाना व्हायला पाहिजे, ही कामं त्यांनी करायला पाहिजे. मग याच्या अगोदरच्या उमेदवारांनी केली नाहीत, बघितलं सगळ्यांनी, शिव्या सुद्धा घातल्या. त्यांनी काय केली नाही काय? आणि ते एकदा निवडून गेले की खाली येतात की नाही येतच नाही. येतच नाही काय? आता काय तुमच्या गावचे पूजा पाटील आहेत, होय आहेत की, मग त्यांनी राहणार आहेत म्हणा. राहणार आहेत की. मग तुमचं काय मत आहे? काय सगळ्यांनी मत मांडलं त्या, हा असं योग्य आहे, आम्ही विचारणार, एकटीवरच नाही घेणार की उमेदवार योग्य आहे त्याला मत देणार, तिच्याकडून ती कामं करून घेणार, असं असलं तर देणार. आता तुमची सुनाली काय म्हणताय की गावची? नाहीच की, मग नातच आहे म्हणजे. मग तुम्ही काम करणार असं वाटते ते? वाटत नाही, पण तू तिला साथीदार बी तरी गाडी एकटी काम करणार आहे, तिला आहे ती तुम्ही सगळी पाहिजे सारखे म्हणजे काम करणं असं वाटते. मतदान तिला करणार का तुम्ही? ते अजून करायचं आहे. कधी बघा करणार माझा? तुम्हाला काय वाटतंय काकू? आमच्या गावचा रस्ता रस्त्यावर म्हणजे आता रस्ता नाही, कच्चा रस्ता आहे, कच्चा रस्ता म्हणजे कसं चालायला येत नाही, नाही चालायला काय? डबरा मग कोण करणार? रस्ता कोण करणार? निवडून निवडून येणार. येणार. कोण येतील निवडून? काय वाटते? आता कसं सांगायचं? तुम्हाला बोलायचं काय? कोण गावासाठी कोण हे सुधारणा करत त्याला मत द्या. गावची सुधारणा करेल त्याला म्हणणार. महिलांनी काम पाहिजे, काम नाही काम. होय काय? महिलांना कुठला रोजगार मिळून द्यायला पाहिजे, महिलांसाठी उद्योग झाला पाहिजे. संगीता सुतार काय करता आपण? होय काय? मग आता मतदान चालू आहे माहिती आहे का तुमच्या गावात? यायला काय करून तुम्हाला भेटायला? कोण आमचं? राजे? अरे राजे आहेत त्या? काय कुठल्याच मध्ये काय त्या? त्या निवडणुकीला उभारणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोणाला मतदान करायचं? काय नाही, कोण विकास चांगला घडवणार त्यांचंच की, आता त्यात काय त्यांना करणार होय? म्हणजे आतापर्यंत तुम्ही निवडून दिला की नाही कोणाला? मग त्यांनी केली नाहीत कामं काय? कोण मतदान घेऊन गेलं तिकडं गेलं तर आपल्या फक्त सगळं सोय करून घेतल्या मोकळं झालं. होय काय? पाहिजे तसं काय झालं नाही. मग आता जी निवडून देणार ती करतील काय? करणार की काय असं अपेक्षा ठेवणार आम्ही. हा हा काय सांगितलं? पहिल्याच काम पाहिजे हा आणि आमची नात आहे, हा. आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही तिला पण मदत देणार आहे. म्हणजे अजून काय तुमचं नक्की नाही नाही करणार नाही. म्हणजे नात आहे होती. म्हणून करणार काय? नात आहे म्हणून? हो, नात आहे तिला. नात आहे म्हणून मतदान केलं होय? नात नसती तर? ती कुणाला तर करायलाच पाहिजे की. हा, मग आता मत काय ठेवून चालते तसं. केली मतदान की आता 4 लोक सांगतात जाऊन या अमक्या माणसाला मतदान केलं, पण तो आता तसं नाही करणार आम्ही. आता तुम्ही आता म्हणजे तुम्ही हुशार झाला. होय, सगळ्यांचा विचार घेणार, शिव उमेदवार योग्य काम करणारच असेल, या गावाचं काहीतरी सोय करणारच असेल त्यालाच मतदान करणार. होय काय? लोक असू दे, सुन असू दे, नात असू दे, कोण पण असू दे, काम करणार. दत्तवाडमध्ये सैनिक टाकळी या गावामध्ये आपण मतदारांचा कौल घेतला आणि यामधलं मतदारांच्या कौलमधलं त्यामध्ये निश्चितपणे असं जाणवतंय की काम करणारा याने यावेळेला मतदान देणार आणि जो काम करणारे त्याला घरचा रस्ता दाखवणार.